मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय असतं आणि ते कसं काम करतं? स्वतःबद्दल खूप पॉझिटिव्ह टॉक्स करायचे आहेत. पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर मॅनिफेस्टेशन कसं काम करतं नक्की? सिच्युएशन कितीही वर्स्ट असेल तरीही स्वतःबद्दल नेहमी आणि नेहमी पॉझिटिव्हच बोला, कारण तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलायला दुसरे लोक आहेतच. पण दिवसभरात 6,000 पासून 70,000 विचार करत असतो, तर तेव्हा विचार करायचा आहे स्वतःलाच की आपण स्वतःबद्दल स्वतःशीच काय बोलतोय. पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी कुठली अशी टेक्निक आहे जी सर्वात पटकन रिझल्ट देईल? रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायची गरजच नाही, फक्त सरेंडर करून सोपवून द्या ना. कारण आपल्यापेक्षा आपल्या हायर पॉवरला आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा आपल्यासाठी कोण व्यक्ती चांगलं आहे हे चांगल्या प्रकारे जास्त समजतंय. आपल्या हेल्थसाठी किंवा मेंटल स्पेससाठी युनिव्हर्स काम करू शकतं का? जे डेस्परेशन नसावा, सरेंडरची फिलिंग असावी. ॲफर्मेशन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं. ज्यांना खरंच लाईफ चेंज करायची आहे तर त्यांनी मॅनिफेस्टेशनवर खरंच बिलीफ ठेवा. कोणाला 20,000 कमवायचे आहेत, सारखं बोलायचंय कमवायचे आहेत असं नाही बोलायचं, कमवते कमवते असं बोलायचं, रोज 20,000 कमवते. तर मॅनिफेस्टेशन करताना युनिव्हर्सवर डाऊटच घ्यायचा नाही. निगेटिव्हिटी एकदा गेली म्हणजे काय तर पॉझिटिव्हिटी आली. प्रत्येकातला जो इगो आहे ना तो गेला पाहिजे की माझ्यापेक्षा काहीतरी हायर पॉवर आहे जी मला हँडल करते. ते आय एम अबंडंट चाइल्ड ऑफ अबंडंट युनिव्हर्स, म्हणजे मी युनिव्हर्सची मुलगी आहे आणि मला हवं ते लगेच मिळतंच. जसं जर तुम्ही विचार केलात मी सुखी आहे तर मी सुखीच आहे, आणि जर तुम्ही विचार केलात की मी दुःखी आहे ना तर दुःखीच राहते. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. जो आपण विचार करतो ना ते नक्की होतं. हो, होतंच. अगदी याच वर्षीची IPLचा हंगामाचा विचार करा. प्रफुल्ल हिंगे नावाचा एक मुलगा आपल्या महाराष्ट्रामधनं येतो आणि तो पहिल्याच ओव्हरला 2 डॉट बॉल टाकत 1 रन देत आणि 3 विकेट काढतो. IPLच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये असं काहीतरी इतिहास घडलाय. मॅच संपते, त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी सर्व येतात आणि त्याला विचारतात, प्रफुल्ल तू विचार केला होतास का कधी की पहिल्याच डेब्यूमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये तू 3 विकेट काढशील? तो म्हटला हो, मी विचारही केलता आणि हे लिहूनही ठेवलं होतं की मी पहिल्याच ओव्हरमध्ये 5 विकेट काढीन, पण त्यापैकी 3 मी काढू शकलो. म्हणजे जो आपण विचार करतो ना ते नक्की होतं. यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. हो, नक्कीच. आणि हाच सर्व विषय नक्की काय आहे, आज आपल्यासोबत हा सर्व विषय सोप्या पद्धतीने आपल्याला समजून सांगण्यासाठी आणि हे सर्व नक्की काय असतं, युनिव्हर्स आपल्याला कशा प्रकारे मदत करतं, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे आज खूप छान गेस्ट आहेत. खूप म्हणजे त्यांचा रिझल्ट खूप लोकांना आतापर्यंत आलाय, म्हणून आपण त्यांना पॉडकास्टला बोलवलंय. तर प्रथमतः तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये मॅडम. येस, थँक्यू सो मच. तर कशा आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कसे आहात? आम्ही पण छान. आधी तर युनिव्हर्सचे थँक्यू की मला ह्या चॅनलवर बोलवलं गेलंय, म्हणजे ते युनिव्हर्सच असतं सगळं कनेक्शन त्याच्यामुळे झालंय. आणि तुम्हालाही थँक्यू की तुम्ही मला इन्व्हाइट केलंय. ओके ओके मॅडम, मी जे इंट्रोमध्ये तुम्हाला उदाहरण दिलंय हो, तो याच वर्षीचा हंगामातला एक व्हिडिओ आहे आणि एक मॅच आहे. आणि तर तुम्ही ते असं- एक्झाम्पल दिलंय ते बरं झालं, कारण जेणेकरून सगळ्यांना बिलीव्ह होतं की Yes. मॅनिफेस्टेशन वर्क करतंय Yes, म्हणून. असं नाही yes, तर yes. मोस्टली लोक खूपच लॉजिकल विचार करतात की नाही वर्क करत. त्याच्यासाठी तुम्ही ते इंट्रोडक्शनलाच घेतलंय, ते खूप छान केलंय. थँक्यू. मॅडम, प्रश्न पहिला असा आहे माझा की मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय असतं आणि ते कसं काम करतं? ओके, मॅनिफेस्टेशन म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर, आता तुमच्या चॅनलचं नाव आहे बोलू निवांत, तर मी निवांतपणेच सांगतेय की नक्की काय आहे. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे मी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगेन की आपल्या मनातील इच्छा आपल्या स्वतःला तरी सांगा किंवा आपल्या हायर पॉवरला सांगा. हायर पॉवर म्हणजे मी माझ्या प्रती बिलीव्ह करते की युनिव्हर्स आहे माझ्यासाठी, आणि मग त्याच इच्छा युनिव्हर्सला सांगायच्या किंवा स्वतःला सांगायच्या. जेणेकरून मग ते कसं सांगू शकतो, तर लिहून सांगू शकता किंवा बोलून सांगू शकता. लिहून म्हणजे ॲफर्मेशनच्या स्वरूपात सांगायचं आहे, आणि बोलून म्हणजे स्वतःबद्दल खूप पॉझिटिव्ह टॉक्स करायचे आहेत, आणि त्यानेच मॅनिफेस्टेशन इन रिअल होतं आणि 100% होतं. फक्त त्याचे प्रॉपर टेक्निक्स असतात, टूल्स असतात, ते प्रत्येकाला माहीत असायला पाहिजेत, आणि ते एकदम माहीत करून घेतले की मॅनिफेस्टेशन खूप इझी प्रकारे होतंय. तर तुम्हाला मी उदाहरण दिलं पहिल्याच मॅचचं. हो, तर तो असं म्हटलं होतं, मॅडम, प्रफुल्ल हिंगे नावाचा एक क्रिकेटर आहे, तो असं म्हटलं होता, मी विचार केला होता आणि ते घडलं. हो. तर हे कितीपत खरं आहे नक्की? नाही, हे 100% खरं आहे. आता मीही जे विचार करतेय ते खरं होतंय. आता सपोज कालचंच एक्झाम्पल सांगायचं झालं की
आज आम्हाला इथे शूटसाठी यायचं होतं तुमच्याकडे. तर मी माझ्या हस्बंडला सांगितलं की आपण आपल्या कारने नको जाऊयात, आपण दुसरी कार अपॉइंट करून जाऊयात. आणि त्यांचं म्हणणं होतं की नको, आपण आपल्याच कारने जाऊयात. आणि आय वॉज लाईक की ऊन खूप आहे बाहेर, तर तुम्ही ड्रायव्हिंग नका करू असं. आणि ते काही ऐकले नाहीत, म्हणून मग मी दुसरी कार काही हायर केली नाही. सकाळी जेव्हा आम्ही उठलो, बाहेर आलो, निघाले वगैरे, आणि तिथे बघतोय बाहेर आल्यानंतर गेट बाहेर की गाडीचं टायर आपोआप पंक्चर झालेला होता. मग त्यानंतर आम्ही काय केलं, गाडी तिथेच पार्क केली आणि मग दुसरी गाडी हायर केली आणि मग इथे आलो. म्हणून इथे पोहोचायलाही वेळ झाला. म्हणजे मॅनिफेस्टेशन कशा प्रकारे वर्क करताय, तर अशा प्रकारे, म्हणजे जे आता तुम्ही सांगितलं की आपण विचार करतो ते खरे होतात का, तर ते अशा प्रकारे खरे होतात. म्हणजे फक्त पॉझिटिव्हच विचार करायचे आणि तुमच्या मनाला जी तुम्हाला सिच्युएशन व्हायला हवी आहे ना, तीच स्वतःला परत परत सांगायची आणि त्यानेच सगळं काही होतंय. हेच मॅनिफेस्टेशन आहे. ओके, तुम्ही म्हणला पॉझिटिव्ह विचार करायचा, त्याबद्दलच माझा पुढचा प्रश्न आहे हो. की पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर मॅनिफेस्टेशन कसं काम करतं नक्की? हो, आता आधी तर काय सांगेन की मोस्टली लोक काय करतात, निगेटिव्ह विचार खूप असतात. म्हणजे आता एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं ऑडियन्सला, तर पैसे नाही आहेत किंवा जॉब मिळत नाहीये किंवा पैसे आला तरी टिकत नाहीये किंवा असं म्हणतात की पैसा काही झाडाला लागलाय का, सहजपणे वाक्य बोलले जातात. म्हणजे हे काय आहेत, जुने पॅटर्न्स आहेत. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या आधीच्या लोकांनी सांगितलंय की नाही, पैसे येऊ शकत नाही, तू जास्त पैसे कमवू शकत नाही किंवा सहजासहजी नोकरीही मिळत नाही असं म्हणतोय आपण. का? कारण तेवढी लोकसंख्या वाढली आहे. पण लोकसंख्या जरी वाढलेली असेल तरी ऑपॉर्च्युनिटीही तेवढ्याच आहेत, तेवढ्या कंपनीज आहेत, तेवढं डेव्हलपमेंट होत आहे. भारत हे देखील आपलं विकसित राष्ट्रच आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मॅनिफेस्टेशनमध्ये येतात. आता ते तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगचं म्हणताय, जरी मी सांगेन सगळ्यांनाच की सिच्युएशन कितीही वर्स्ट असेल तरीही स्वतःबद्दल नेहमी आणि नेहमी पॉझिटिव्हच बोला. कारण तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलायला दुसरे लोक आहेतच, बरोबर की नाही? तर ते त्यांना त्यांचं काम करू द्या, स्वतःबद्दल पॉझिटिव्हच विचार करा. जसं की मी माझ्याबद्दल नेहमी पॉझिटिव्हच विचार करते आणि त्याप्रमाणेच आज माझ्या लाईफचे स्वतःसाठी रिझल्ट्स आहेत की ओनली पॉझिटिव्ह विचार केलाय आणि ते सगळं झालंय. हे आहे. हेच जर आता आपण निगेटिव्ह विचार केला की तब्येत बरी नाहीये, पैसे येत नाहीयेत, जॉब मिळत नाहीये, जर तुम्ही तसाच विचार करताय, तुमच्या आयुष्यात तशाच सिनेरिओ म्हणजे तशाच घटना होणार आहेत आणि मग तुम्हाला वाटतं की नाही, मॅनिफेस्टेशन होत नाही. पण हे सगळं तुमच्या निगेटिव्ह थिंकिंगचं आणि तुम्ही स्वतःमध्येच तयार केलेले बिलीफ्स असतात. ते बिलीफ पॅटर्नमुळे तुमचं मॅनिफेस्टेशनही होत नाहीये आणि तेवढेच तुमचे निगेटिव्ह टॉक्स. म्हणजे आपण दिवसभरात 6,000 पासून 70,000 विचार करत असतो. तर तेव्हा विचार करायचा आहे स्वतःलाच की आपण स्वतःबद्दल स्वतःशीच काय बोलतोय, हे करेक्ट करायला सुरुवात करायचं की नक्की मी काय विचार करते दिवसभरात. आता सपोज आपण दोघंही जरी शूटमध्ये आहोत तरी पण बॅक ऑफ माइंड तुमच्या काहीतरी वेगळं असेल, माझ्या काहीतरी वेगळं असेल, तर ते वेगळं काय चाललंय ना, तर ते ऑलरेडी आधी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हा विचार करायला सुरुवात करायचा. आणि जर ते निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये किंवा पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात करायचं. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगचा मॅनिफेस्टेशनशी खूप संबंध आहे. मॅम, मॅनिफेस्टेशनमध्ये पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी कुठली अशी टेक्निक आहे जी सर्वात पटकन रिझल्ट देईल? ओके, आता मॅनिफेस्टेशनसाठी आपण फक्त पैशांसाठी जर टेक्निक सांगितलं तर ओनली सिंगल टेक्निक नाही करायची. मी म्हणते की मॅनिफेस्टेशनमध्ये खूप टूल्स असतात. जसं एक्झाम्पल देऊन सांगायचं तर ॲफर्मेशन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, ग्रॅटिट्यूड आहे. तर त्याचं सिक्वेन्स वाईज सांगायचं झालं आपल्या ऑडियन्सला, तर ॲफर्मेशन लिहा की रोज माझ्याकडे सहजपणे पैसे येतात. असं 21 वेळा ॲफर्मेशन लिहायचं. सकाळी लिहायचं, संध्याकाळी लिहायचं आणि त्याच्यावर होओपोनोपोनो करायचं. होओपोनोपोनो आता ज्यांना माहीत असेल त्यांना माहीतच आहे आणि ज्यांना नसेल माहिती त्यांना सांगते. होओपोनोपोनो ही हवाईन हिलिंग प्राचीन उपचार पद्धती आहे. त्याचं म्हणणं काय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे होओपोनोपोनोचं मिनिंग आहे. आणि त्याच्याने मॅनिफेस्टेशन आपलं सुलभ होतं. म्हणजे काय करायचं, माझ्याकडे रोज पैसे सहजपणे येतात हे ॲफर्मेशनच्या बुकमध्ये 21 वेळा लिहायचं. त्याच्यानंतर पैशांसाठी होओपोनोपोनो करायचे. म्हणजे डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं जपमाळ घेऊन 108 वेळा पैशांसाठी होओपोनोपोनो करायचं. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज म्हणजे डोळे बंद करून तुमच्या अकाउंटला सतत पेमेंट्स येत आहेत असं व्हिज्युअलाइज करा. आता काहींचं म्हणणं तिथेही पडेल की फक्त डोळे बंद केल्याने येतंय का, पैसे येत आहेत का, तर ते लिटरली येतात. पण त्याप्रती तुमची ॲक्शनही असली पाहिजे. म्हणजे सपोज आता मी फक्त इथे बसले आणि नंतर दिवसभरात मी कधी काही कामच केलं नाही तर ते कसे येणार आहेत. तर त्याच्यामुळे तेवढी ॲक्शनही घ्या. म्हणजे तुम्ही काम करणंही खूप गरजेचं आहे आणि व्हिज्युअलाइजही करायचं आहे.
पैसे हवेत ना, तर ह्या ज्या टेक्निक्स आहेत मॅनिफेस्टेशनच्या आहेत त्या स्वतः मी क्रिएट केलेल्या नाही आहेत, त्या ऑलरेडी इस्टॅब्लिश आहेत. तर तेवढं फक्त पैशांसाठी व्हिज्युअलाइज करा. त्याच्यानंतर रोज रात्री झोपताना पैशांसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. म्हणजे युनिव्हर्सला जे काही तुम्ही आज सपोज पैसे खर्च केलेत किंवा इव्हन तुम्हाला काही जे पैसे मिळाले असतील त्याच्यासाठी युनिव्हर्सला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणून जे पैसे मिळाले त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा. हे आहे. आणि चौथं गोष्ट की त्याच्यामध्ये मेडिटेशन ही ऍड करा. कारण का, मेडिटेशननी माइंड काल्मनेस येतो, म्हणजे रिलॅक्स वाटतं आणि मग त्याच्याने मॅनिफेस्टेशन हे मनी मॅनिफेस्टेशन खूप इझिली होतं. हे झालं टेक्निक्स. म्हणजे ॲफर्मेशन करायचं आहे, हो पोनो प्रेयर करायची आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे पैशांसाठी. आणखी एक मनी प्रेयर ही आहे, म्हणजे मनी ॲफर्मेशन म्हणतात त्याला. ती सांगूनच टाकूयात आपण ऑडियन्सला. ओके, तर सिम्पली म्हणायचं आहे रोज सकाळी 10 वेळा, रात्री 10 वेळा, पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो, दिवसा येतो, रात्री येतो, काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, आरामात येतो, सोप्या पद्धतीत येतो, जातो तर डबल ट्रिपल होऊन परत येतो. पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. असं सारखं म्हणत राहायचं आहे. त्याच्याने तुम्ही बघाल 8 दिवसामध्ये मनी फ्रिक्वेन्सी खरंच चेंज व्हायला हेल्प होते. तुमचे अडकलेले पैसे किंवा नवीन मार्गाने पैसे यायला वे तयार होतो. आत्ता तिथे काही लोकांचे लगेच कमेंट्स येत आहेत की मॅडम प्रेयर बोलल्याने जर पैसे आले तर आम्हाला कामच करायला नको. तर काम करायला हवंयच, मी कुठे म्हणते की नकोय, पण जरी तुम्ही काम करताय तर तिथेही प्रॉब्लेम असतात. रूट कॉज काय आहेत की पैसे येतच नाहीत किंवा पैसे आले तरी सेव्हच होत नाहीत किंवा माझी एवढी सॅलरी आहे त्या व्यतिरिक्त मी आणखी अर्निंग करू शकत नाही. हे जनरल स्टेटमेंट असतात लोकांचे. पण जेव्हा तुम्ही ही जे मी आता मॅनिफेस्टेशनचे टूल्स सांगितलेत यूज करायला, तर त्यासोबत जेव्हा तुम्ही ही मनी प्रेयर यूज कराल तर तेव्हा जेव्हा तुम्ही ही स्वतःशीच मनी प्रेयर बोलायला सुरुवात कराल तेव्हा ते डीपली सबकॉन्शियसमध्ये जाते. आणि सायन्स असं म्हणते जी गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचतीये ती सगळी खरीच्या खरीच होतीये. हे मेन सायन्स आहे त्याच्या मागचं. तर त्याच्यामुळे ह्या ज्या मी सांगितल्या टेक्निक्स त्यासोबत मनी प्रेयर ही सारखं बोलायचं आहे. 8 दिवसामध्ये तुम्हाला पैशांच्या फ्रिक्वेन्सी अपग्रेड व्हायला दिसू लागते. ओके एवढंच. पुढचा प्रश्न माझा खूप महत्वाचा आहे. म्हणजे खूप जणांच्या आयुष्याचे रिलेटेड आहे. रिलेशनशिपमध्ये मॅनिफेस्टेशन कसं काम करतं? ओके, रिलेशनशिपमध्ये आता मी सांगू का, आधी तर स्वतःवर प्रेम करायचं. फर्स्ट थिंग की स्वतःला हील करा. म्हणजे जर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी पास्ट ट्रॉमा झालाय तो तुम्हाला विसरता येत नाहीये तर ते विसरण्यासाठी आधी काय करावं, तर समोरच्या पर्सनला माफ करावं. माफ करावं म्हणजे काय की तिथे जाऊन त्याला आपण बोलायचं आहे का की मी तुला माफ केलंय, नाही. एवढं कोणाचाच इगो लहान नाहीये, सगळ्यांना इगो असतोच आणि हर्ट केलेलं असतं ते फिलिंग ही वेगळंच असतं. त्याच्यामुळे फक्त जर तुम्हाला स्वतःमध्ये रिलॅक्सेशन आणायचं आहे, प्लस तुमची आत्तापर्यंत झालंय ते झालं लाईफमध्ये, ते काही आपण चेंज करू शकत नाही. पण जर पुढचं सगळं चेंज करायचं आहे तर आधी त्या पर्सनचं नाव घेऊन एकदा म्हणायचं की मी तुला माफ केलंय असं बोलायचं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉरगिव्हनेस खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं डीप हिलिंग करा त्या पास्ट ट्रॉमामधून बाहेर येण्यासाठी. आणि जर नवीन रिलेशनशिप असेल तर ते मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्ही ॲफर्मेशनचा यूज करू शकता किंवा तुम्हाला जसा पार्टनर हवा आहे. म्हणजे सपोज काहींना असतो, माझ्याकडे काही क्लायंट्स येतात क्वेरी की आर्मीवालाच हवा आहे किंवा काय, तर तो आर्मीवालाच पार्टनर मिळाला असं फक्त व्हिज्युअलाइज करा. आता ह्याच्यामध्येही जर तुमच्या फिलिंग स्ट्रॉंग असतील तरच ते होणार आहे, नाही तर वरचं करताय तर ते वर्क होत नाही. मॅनिफेस्टेशनचं हेच आहे की मॅनिफेस्टेशन कधी वर्क करताय, फिलिंग जेव्हा स्ट्रॉंग असतात तेव्हा. जर फिलिंग स्ट्रॉंग नसतील तर सगळं झिरो आहे, म्हणजे व्यर्थच आहे. नाहीतर मग तुम्ही ह्या टूल्स वापरूच नका, हे मी सजेस्ट करेन. आता आणखी की जे हजबंड वाईफ आहेत तर त्यांच्या, आता तुम्ही जे म्हणालात की रिलेशनशिप कसं मॅनिफेस्ट करू शकतो, सपोज काही भांडणं आहेत असतीलही तर त्याच्यामध्ये आधी तर एकमेकांना माफ करायला शिका. काही जर इश्यू झालाय, तेवढ्यापुरता वाद झालाय, ओके, आणि त्याच्यानंतर एकमेकांना माफ करून नवीन स्टार्टअप करणं खूप गरजेचं आहे की मी माफ केलंय, आता परत ही चूक करायची नाहीये. आणि लगेच तिथे एकमेकांशी सुसंवाद साधला पाहिजे, म्हणजे कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे. हे झालं फर्स्ट थिंग. दुसरं थिंग की तुम्ही स्वतःसोबत पॉझिटिव्ह टॉक केले पाहिजेत. काय की माझ्या पार्टनरसोबत माझं नातं खूप चांगलं आहे, शांत आहे, आमचं बॉन्डिंग खूप चांगलं झालंय. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह टॉक्स करता तेव्हा खरंच रिलेशनशिप इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होते. नाही तर मोस्टली कपल्सचं, म्हणजे हजबंड वाईफचं काय, आमची भांडणं होत आहेत, आमच्या डिस्प्युटच आहेत किंवा आमचे मतभेदच आहेत, हे सारखं बोलत असतात. त्याच्यामुळे काय होतंय, इन रिअल ही रियालिटी तशीच होतीये. ते डिस्प्युटच होत असतात, अंडरस्टँडिंग कमी होत आहे, कम्युनिकेशन कमी होते. कारण ॲफर्मेशनच तुम्ही स्वतःला ते देताय ना, असं की लिहिलत नाहीत कोणीच, असं निगेटिव्ह ॲफर्मेशन तर कोणीच लिहित नाहीत. पण जे स्वतःशीच बोलताय ते पार्टनरबद्दल जर निगेटिव्हच बोलताय
तर मग ते नातं कसं चांगलं होणार आहे. बरोबर. तर ते चांगलं करायचंय तर फक्त बोलायचं की आमचं नातं खूप चांगलं झालंय, माझ्या पार्टनरसोबत बॉन्डिंग आहे, माझा पार्टनर मला माझ्या प्रत्येक गोष्टीत मोटिवेट करतोय. कारण आपल्या पार्टनरने जर आपल्याला मोटिवेट केलं तर आपण खूप चांगलं सक्सेस बरोबर. अचीव्ह करतो, नक्कीच असं नक्कीच. आहे. तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह टॉक्स स्वतःसोबत वाढवायच्यात आणि आपल्या पार्टनरसोबतही वाढवायच्यात. ओके. त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला हेल्दी आणि खूप लव्हिंग रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायला होणार आहे. एखादी व्यक्ती आपल्याला जर मिळवायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? ओके, कालच एक क्वेरी आली होती. एक क्लायंट आहेत, तर त्यांना कोणीतरी एक मुलगी आवडते आणि त्यांचं म्हणणं होतं की मॅडम ॲफर्मेशन सांगा ना, की फक्त तिने मला हो बोललं पाहिजे. मी त्यांना मेसेज केला की आधी तर तिचं तुमच्यावर प्रेम आहे का? ते म्हणतात की नाही, माझं फक्त वन साइड आहे. मी म्हटलं की तिचं प्रेमच नाहीये, मग तुम्ही काय एवढं मागे लागलाय? त्यांचं म्हणणं की नाही, मला तीच पाहिजे. तर मी इथे एकच सांगितलं की जर समोरच्याच्या मनात फिलिंगच नाहीयेत तर तुम्ही काहीतरी ह्या गोष्टीचा दुरुपयोग करू नका, कारण ते नाही होत. कारण हे युनिव्हर्स आहे आणि त्याला फक्त आपल्या चांगल्या फिलिंग्स खूप आवडतात. आता काही जण असंही करत असतील की जरी फिलिंग नाहीये तरी आम्ही मॅनिफेस्ट करून देतो वगैरे किंवा काय. मी तसं नाही करत, फ्रँकली सांगायचं तर. मला एकच वाटतं की जर डेस्टिनीमध्ये असेल तर आपल्याला चांगला पार्टनर मिळतोच, हे मेन आहे. आणि त्याच्यासाठी आपले कर्मही तेवढेच क्लिअर असले पाहिजेत, कारण आय एम अ कर्मा बिलिव्हर पर्सन. तर ते जर असेल तर ते खरंच होतं. आता काहींचं आणखी एक क्लायंटची काल क्वेरी होती की त्यांचं ऑलरेडी तिचा डिवोर्स झालाय हजबंड सोबत आणि आता डिवोर्स नंतरही तिला तेच पर्सन पार्टनर म्हणून हवेत. मग मी त्यांना सांगितलं ऑलरेडी डिवोर्स झालाय, मग आता तेच का? तुम्ही दुसरा पार्टनरही तुम्हाला खूप चांगला मिळू शकतो आणि जर त्याच पार्टनर सोबत जर तुम्हाला तर राहायचंय तर मग ती डिवोर्सची वेळच आली नसती. ज्या प्रकारे जर डिवोर्स झालाय ऑलरेडी, इट्स अ फॅक्ट आणि रिअल फॅक्ट की डिवोर्स झालाय, मग तुम्हाला नवीन आणि खूप चांगला समजून घेणाराही पार्टनर मॅनिफेस्ट होऊ शकतो आणि ते सगळं डेस्टिनीमध्ये आहे असं मी सजेस्ट करते. तर त्याच्यामुळे फक्त असा विचार करा, युनिव्हर्सला एवढंच सरेंडर करा की मला चांगला पार्टनर मिळावा जो मला अंडरस्टँडिंग पण म्हणजे समजूनही घेईल, मला प्रत्येक गोष्टीमध्ये मोटिवेटही करेल आणि मला तेवढंच खरं प्रेमही करेल. एवढं केलं तर युनिव्हर्स इटसेल्फ म्हणजे तुमच्यासमोर ती व्यक्ती आणून ठेवणारच आहे. तिथे मी म्हणते की रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायची गरजच नाही, फक्त सरेंडर करून सोपवून द्या ना. कारण आपल्यापेक्षा आपल्या हायर पॉवरला आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा आपल्यासाठी कोण व्यक्ती चांगलं आहे हे चांगल्या प्रकारे जास्त समजते. आपण जे सांगत असतो ते आपल्याला हवंय तेच सांगत असतो. मग त्यापेक्षा म्हणते की आपण कोणाच्या तरी मागे लागण्यापेक्षा रिलेशनशिपची ही गोष्ट आहे ना, माझं सजेशन असं आहे की युनिव्हर्सवर सोपवा, खूप छान प्रकारे ते वर्क करेल. ब्रेकअप नंतर जर एखाद्याला मूव्ह ऑन करायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे नक्की? ओके, त्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का की काहींचं असतं की ब्रेकअप झालंय आणि ते विसरूच शकत नाहीत. तर तिथेही तेच मी सांगेन की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला हर्ट केलंय म्हणून ब्रेकअप झालंय, तर तिथे विसरण्या इतपत सगळं काही इझीच आहे. कारण का लाईफ खूप पुढे चालूच आहे. म्हणजे आजचा दिवस गेलाय, उद्याचा दिवस आपल्याला सगळ्यांना बघायचंच आहे. तर त्याच्यामुळे त्याच व्यक्तीच्या मागे लागण्याचा अट्टहास नको. आणि दुसरी गोष्ट, त्याला जर विसरायचं आहे तर होपोनोपोनोचं जे मी आता सांगितलं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ह्याचं कंटिन्यू 24 आवर्स म्हणजे जोपर्यंत तुम्ही झोपत नाही आहात तोपर्यंत तुम्ही ते चॅन्टिंग करायचंय, सारखं मनामध्ये तेच बोलायचंय. त्याच्याने काय होतं, आपण झिरो स्टेटला जातो. झिरो स्टेट म्हणजे काहीच आठवत नाही, जे काही पास्ट ट्रॉमा झालंय किंवा कोणीतरी हर्ट केलंय खूप, ते आठवणारच नाही. कारण होपोनोपोनो हे आपल्यातलं निगेटिव्हिटी काढण्याचं प्लस आपला पास्ट ट्रॉमा हील करण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करते. म्हणून सिम्पल टेक्निक आहे, ओन्ली होपोनोपोनोचं चॅन्टिंग बॅकअप माइंड करत राहा. मग तुम्ही ऑफिसला जाताय, जिममध्ये जाताय, वर्कआउट करताय किंवा कोणी हाऊसवाईफ किचनमध्ये काम करते, एनिथिंग करताना तुम्ही फक्त आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू सारखं हेच बोलत राहा. एक दिवस तुम्हाला रिअलायझेशन येतील की जरी समोरून ती व्यक्ती पास झाली ना तुमच्या, तरी तुम्हाला काही इफेक्ट होणार नाही. एवढ्या लेवलचं आपलं हिलिंग होतं. आपल्या हेल्थसाठी किंवा मेंटल स्पेससाठी युनिव्हर्स काम करू शकतं का? हो, 100% करू शकतं. आता हेल्थमध्ये मी सांगतेय की मेंटल पीससाठी अगेन होपोनोपोनो करायचं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्याने आपली निगेटिव्हिटी जाते, सराउंडिंगची निगेटिव्हिटी जाते, आपले इनसाइड जे ब्लॉकेजेस असतात ते क्लिअर होतात. फक्त त्यासाठी वेळ द्यावा लागतो. काहींना इन्स्टंटही मॅजिक दिसतो, काहींना 7 दिवसात दिसतं किंवा काहींना त्याचा इफेक्ट 21 डेजने दिसतो. म्हणजे तिथे डेस्पिरेशन न ठेवता फक्त होपोनोपोनोचं चॅन्टिंग करा. आता हेल्थविषयी सांगायचं झालं तर ते मी विथ एक्झाम्पल सांगेन की सपोज कोणाला तरी वेट लॉस करायचं आहे, तर त्यासाठी मग युनिव्हर्स थ्रू मॅनिफेस्ट कसं करावं असं तुमचा क्वेश्चन आहे. तर त्यासाठी आधी तर मी सांगेन की ॲफर्मेशन लिहा की जेवढं तुम्हाला वेट हवंय, सपोज 70चं कोणाला 60 करायचं आहे, तर असं लिहायचं की माझं वेट सहजपणे 60 kg झालेलं आहे. ओके, त्याला तुम्ही टाईमलाईनही देऊ शकता. म्हणजे
किती टाइम पर्यंत व्हायचंय, हे रोज 21 वेळा लिहिलं. आता त्याच्यानंतर मॅनिफेस्ट कसं करायचं, तर मी नेहमी म्हणते की फक्त लिहून होत नाही, ऍक्शनही लागते. आणि कधी कधी काही गोष्टी लिहूनही होतात. म्हणजे जसा तुमचा बिलीव्ह असतो युनिव्हर्सवर आणि स्वतःच्या अफर्मेशन्सवर, तर तसं त्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट्स असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्शन घ्यायची. ऍक्शन काय घ्यायची आहे, एक्सरसाइज केली पाहिजेत, प्रॉपर स्लीप सायकल तुम्ही शेड्यूल केली पाहिजेत. म्हणजे रोज मिनिमम 7 तासाची तरी झोप हवी आहे. आणि त्याच्यानंतर पाण्याचं इंटेक वाढवायचं, हेल्दी डाएट घ्यायचंय. म्हणजे हे काय झालंय, अफर्मेशन ही तुम्ही लिहिताय आणि तुम्ही ऍक्शनही घेतली. त्याच्यामुळे आणखी ह्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा होऊ शकतं की जर सपोज तुमच्या तेवढं फिलिंग स्ट्रॉंग आहेत ना, तुम्हाला स्वतःहून समोरून ट्रेनर किंवा काहीतरी अवेलेबल होणार की ज्याचे खूप रिझल्ट चांगले आहेत. म्हणजे इथे तुम्ही स्वतःही अफर्मेशनही लिहिलंय, ऍक्शन टेकिंग पार्टही झालाय. त्याच्यामुळे हे खूप चांगल्या प्रकारे मॅनिफेस्ट होतं. आता वेट लॉससाठी किंवा हेल्थसाठी आणखी एक इझी टिप सांगायची तर वॉटर मॅनिफेस्टेशन खूप चांगल्या प्रकारे वर्क करते. वॉटर मॅनिफेस्टेशन कसं करावं, ग्लासमध्ये किंवा वॉटर बॉटलमध्ये तुम्ही जेव्हा पाणी घेताय पिण्यासाठी, तर तेव्हा ते पाणी असं होल्ड करायचं. आणि जे तुम्हाला हेल्थविषयी हवं आहे, सपोज की वेट लॉस हवं आहे, तर मग की माझं वेट मस्त इझिली लॉस झालं आहे, मी हेल्दी आहे, मी हॅप्पी आहे, माझी स्किन खूप छान झाली आहे, किंवा ज्यांना हेअरचा प्रॉब्लेम असेल, माझे हेअर खूप सिल्की आणि स्ट्रॉंग झाले आहेत, अशा प्रकारचं वॉटरला अफर्म करायचं आहे. आणि थँक्यू युनिव्हर्स, आणि त्याच्यानंतर थँक्यू डिअर मॅजिकल वॉटर असं एकदा बोलून, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं 11 वेळा बोलत ते पाणी प्यायचं. त्याच्याने वॉटर मॅनिफेस्टेशन ही ट्रिमेंडस प्रकारे हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. म्हणजे अफर्मेशनही लिहा, ॲक्शनही घ्या, हेल्थसाठी वॉटर मॅनिफेस्टेशनचाही यूज करा. असं जर तुम्ही एकत्रितपणे केलं, खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला हेल्थ मॅनिफेस्टेशनसाठी होऊ शकतात. मॅम, मॅनिफेस्टेशनमध्ये अफर्मेशनचा रोल किती इम्पॉर्टंट? ओके, आता मी सांगेन की टूल्स खूप आहेत मॅनिफेस्टेशनमध्ये, म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, ग्रॅटिट्यूड. पण त्यामध्ये मी सांगेन बेस्ट वे आहे अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय, आपल्या मनातील इच्छा स्वतःला सांगणे आणि त्या लिहून काढणे किंवा त्या प्रकारे बोलणे. जसं आपण आधी डिस्कस केलं की पॉझिटिव्ह टॉक्स वाढवायच्यात, तर अफर्मेशनच्या टेक्निक्स असतात. 369, 555 किंवा 21 टाइम्स तुम्ही लिहू शकता, किंवा 7 दिवस 77 वेळा एखादी विश लिहू शकता. ह्या अफर्मेशनच्या टेक्निक आहेत. आता अफर्मेशन कशा प्रकारे लिहायचे, तर जी तुम्हाला गोष्ट हवी आहे, म्हणजे पैसे असतील किंवा चांगलं घर, गाडी, काही जे किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल, तर त्याच्यासाठी अफर्मेशन अशा प्रकारे लिहायचं की ते तुम्हाला ऑलरेडी मिळालंय असं. मग त्यामध्ये तुम्हाला कोणती अफर्मेशनची टेक्निक, आता मी जे एक्सप्लेन केल्यात की ह्या एवढ्या टेक्निक्स आहेत, अफर्मेशन आपण एवढ्या टाईप्समध्ये लिहू शकतो, तुम्हाला कोणती सुटेबल वाटते किंवा तुम्हाला कुठल्या अफर्मेशनच्या टेक्निकने चांगले रिझल्ट येत आहेत, हे एकदा ट्राय करून बघा. आणि तशा प्रकारे ते लिहायला सुरुवात करायची. जेवढं आपण अफर्मेशन लिहिताना मी सजेस्ट करेन एक टिप की शांत जागी बसून लिहायचं आहे, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नसावा. आणि जेव्हा ते लिहिताय तेव्हा ते कधी मिळेल अशी अपेक्षाही नसावी, किंवा कधी मिळणार आहे, मी आत्ता लिहायला घेतलंय, मग ते आज वर्क होईल का, उद्या वर्क होईल का, असं जर डेस्परेशन असेल तर ते तेवढं वर्क नाही करत. लिहिताना फिलिंग असं ठेवा की ऑलरेडी ते मिळालंय करून, त्या फिलिंगमध्ये लिहा. ते आपोआप एक ना एक दिवस लगेच, म्हणजे तुम्ही जर सरेंडर केलात ना, तेवढा क्विकली रिझल्ट तुम्हाला अफर्मेशनचे दिसतात. कारण का, ते सबकॉन्शियसमध्ये खोलवर रुतलं जातं लिहिताना, जर फिलिंगने लिहिताय. आणि एकदा सबकॉन्शियसमध्ये ते पोहोचलं की तीच गोष्ट तुमच्यासमोर इन रिअल होते. सपोज एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण आता जर लिहिलं की मी एक मॉडेलची गाडी घेतलेली आहे, म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही मॉडेल तिथे अफर्मेशनमध्ये मेन्शन करू शकता. ते जर तुम्ही लिहिलं, तुम्ही बघाल दुसऱ्या दिवसापासून किंवा त्याच दिवसापासून तुम्हाला रस्त्यावर निघाल्यावर तीच गाडी दिसणार आहे. म्हणजे हे आहे, म्हणजे हे सबकॉन्शियस बिलीफ आहे तो. म्हणजे जेवढं सबकॉन्शियस पर्यंत ते पोहोचतं ना, तर तेवढंच ते तुम्हाला इन रिअल आजूबाजूला दिसायला लागतं. आणि मग तीच गाडी घेण्यासाठी तुम्हाला आपोआप वेस तयार होतात. अशा प्रकारे अफर्मेशन वर्क करतात. म्हणजे काहींचं म्हणणं आहे की अफर्मेशन वर्क करत नाही किंवा काय, तर तुम्ही काय लिहिताय, प्रेझेंट टेन्समध्ये लिहिताय की नाही, ते पाहिजे असं लिहायचंच नाहीये. ते मिळालंय असं लिहा, फिलिंगने लिहा आणि सरेंडर करून टाका. जेव्हा होईल तेव्हा होईल, नाही झालं तरी ओके. म्हणजे डेस्परेशन नसावा, सरेंडरची फिलिंग असावी. अफर्मेशन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. ओके. मॅनिफेस्टेशन जर एखाद्याला असं वाटत असेल की नाही हे काम करत नाही, तर त्यामागे काय कारण असू शकतं मग? ओके, मॅनिफेस्टेशन आता बऱ्याच जणांचं असतं. आता कोणीही युट्यूबवर व्हिडिओ टाकली किंवा इन्स्टावर रील टाकली की काही जण अरे हे कामच करत नाही किंवा काही नाही, मेहनतीशिवाय पर्याय नसतो, असं मोस्टली रील्सवर वगैरे कमेंट असतात लोकांचं. मॅनिफेस्टेशन का काम करत नाही, कारण पहिली गोष्ट तर तुम्ही फुल बिलीफने करतच नाही आहात. म्हणजे जे करतायत ते फुल बिलीफने नाही करत आहेत, आणि जे करतायत त्यांना रिझल्ट आहेतच ना. आता सपोज मी लाईफ कोच आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे, तर माझ्याही काही मॅनिफेस्टेशनच्या इच्छा
इच्छा आहेत तर त्या मी लिहिते, त्या पूर्ण होत आहेतच. का होत आहेत? कारण माझा तेवढा बिलीफ आहे युनिव्हर्सवर आणि माझ्या स्वतःच्या लिहिण्यावर की हे अफर्मेशन पूर्ण होणार आहे, म्हणजे झालंय करून. आणि काही जण फक्त चला आता रील बघितली कुठली तरी करायचं म्हणून करतायत, 1-2 दिवस लिहिलं, 2 दिवसात रिझल्ट नाही मिळाले, लगेच सोडून टाकतात. अरे नाही, हे काहीच कामाचं नाहीये असं म्हणतात आणि मग परत ते लॉजिकल जगामध्ये जगायला लागतात की चला आहे ती सिच्युएशन त्यांना ऍक्सेप्टेड असते. ज्यांना ऍक्सेप्टेड असेल त्यांचं ओके, मी त्याबद्दल काहीच बोलणार नाहीये. पण ज्यांना खरंच लाईफ चेंज करायची आहे तर त्यांनी मॅनिफेस्टेशनवर खरंच बिलीफ ठेवा आणि त्या प्रकारे ते फॉलो करायला सुरुवात करा. त्या टेक्निक्स 100% रिझल्ट आहेत. फक्त त्यामध्ये सरेंडरची फिलिंग असावी, डेस्परेशन नसावं. आपोआप मॅनिफेस्टेशन वर्क करते. आणि ज्यांचं वर्क करत नाहीये त्याच्यामध्ये जे असं मी आता एक्सप्लेन केलं की 2-3 दिवसात लिहितात सोडून देतात किंवा 21 टाइम्स कोणी सांगितलंय 21 डेज लिहा, 21 डेज मध्ये नाही झालं तरीही ते सोडून देतात. म्हणजे इनकन्सिस्टन्सी असते. तर तिथे कन्सिस्टंटली ऍक्शन घेतल्या पाहिजेत की झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, मला लिहायचं आहे, ते एक ना एक दिवस पूर्ण होणारच आहे. जेव्हा अशी फिलिंग तुमच्या मनात क्रिएट होईल तेव्हाच लिहायला सुरुवात करा आणि ते 100% मॅनिफेस्टेशन वर्क करतं. फक्त त्यासोबत एवढंच की लिहिलं आणि झालं असं नाहीये, लिहिताना फिलिंग ही असली पाहिजेत. आणि मग जे तुम्ही लिहिताय ना त्याच्यासाठी तुमच्याकडे आपोआप ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट व्हायला हेल्प होते. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. आणि मग ती ऑपॉर्च्युनिटी त्यावेळी रिकॉग्नाइज करायला शिका, म्हणजे ओळखा की नक्की काय ऑपॉर्च्युनिटी आली आणि त्या ऑपॉर्च्युनिटीनुसार तुम्ही ऍक्शन ही स्वतःच घ्यायची आहे. आपल्यासाठी कोणी ऍक्शन घेत नाहीये, ती स्वतःला घ्यावी लागते. आपलं लाईफ आहे तर त्याच्यामुळे ती ऍक्शन घ्या. आपोआप मॅनिफेस्टेशन 100% वर्क करणारच आहे. म्हणजे ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या आधी माहीत करून घ्या की नक्की कसं वर्क करतंय, काय वर्क करते आणि मग ते यूज करायला सुरुवात करा. 100% रिझल्ट मिळणारच आहेत. सबकॉन्शियस माइंडचा मॅनिफेस्टेशन मध्ये किती महत्वाचा रोल असतो? खूप जास्त रोल असतो. म्हणजे 90% मी तर सांगेन माझ्या मताप्रमाणे की सबकॉन्शियसचाच रोल असतो. म्हणजे काय, आपल्याला 2 मनं असतात, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. कॉन्शियस माइंड काय सांगतं, आता सपोज की तुम्हाला 10,000 रुपये अर्निंग करायचं आहे एक्झाम्पलसाठी मी, तर तुमचं कॉन्शियस माइंड काय बोलेल की मला करायचे आहेत. तेव्हा सबकॉन्शियस काय बोलेल, नाही तू नाही करू शकत असं. कारण जनरली का आधी इन्कम लो असतं आणि मग त्याच्यानंतर आपण सपोज 10,000 रोज कमवण्याचा जर विचार केला एका पर्सनचा, तर तिथे काय होतं, सबकॉन्शियस म्हणतं नाही कमवू शकत. मग त्याच्यामुळे ते सबकॉन्शियसला मी मगाशी तेच सांगितलं की ते पटवून देता आलं पाहिजेत आपल्याला. मग त्याच्यासाठी अफर्मेशन्स टेक्निक आहे. तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता. युनिव्हर्सला आधीच कृतज्ञता व्यक्त करायची, ग्रॅटिट्यूड, की मी आधीच 10,000 कमवते करू. म्हणजे त्या पर्सन एक एक्झाम्पलसाठी आपण ते हे सांगितलं की अशा प्रकारे म्हणजे सबकॉन्शियसमध्ये जे जे विचार करतो तेच खरे होतात. जसं मगाशी आपण गाडीचंही एक्झाम्पल घेतलं की पर्टिक्युलर कार मॉडेल जर परचेस करण्याचा आपण विचार केला, अफर्मेशन लिहिलंय, तीच कार रोडवर दिसायला लागते आपल्याला. म्हणजे अशा प्रकारे आहे की सबकॉन्शियसच आहे की जे आपल्याला जे जे हवंय ना ते सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं, अफर्मेशन लिहा आणि तेच सारखं मनामध्ये बोलत राहा. सपोज की रोज कोणाला 20,000 कमवायचे आहेत, सारखं बोलायचंय कमवायचे आहेत असं नाही बोलायचं, कमवते असं बोलायचं. रोज 20,000 कमवते. काही दिवसातच तुमच्यासमोर तशा ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल की खरंच ते 20,000चे इन्कम सोर्स तुम्ही कसे जनरेट करू शकता, ते 20,000 अर्निंग पर डेचं. त्या संदर्भात तुम्हाला त्या ऑपॉर्च्युनिटी येतील. फक्त त्या रिकॉग्नाइज करा आणि त्या प्रकारे वर्क करा. म्हणजे सगळं जे आहे ते सबकॉन्शियस माइंडचाच खेळ असतो. म्हणून ते फक्त सबकॉन्शियस माइंडपर्यंत कन्व्हिन्स करण्याचं काम आपण करायचंय आणि मग मॅनिफेस्टेशन इन रिअलमध्ये होतं. मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत जर एखाद्याच्या मनात डाऊट असतील किंवा फेर असतील तर त्यांनी हे सगळं मेंटेन कसं करायचं मॅनिफेस्टेशन? ओके, आधी तर मॅनिफेस्टेशन करताना युनिव्हर्सवर डाऊटच घ्यायचा नाहीये. हा एक रूल आहे. मला पण तेच वाटतं की विश्वास नसेल तर नाही होऊ शकत. आता माझे ज्या काही विश आहेत मी त्या लिहिते आणि सरेंडर करते. मला माहिती आहे की त्या पूर्ण होणारच आहेत. म्हणजे का, तर मी तिथे डाऊट घेतच नाहीये. त्या लगेच पूर्ण होतात. म्हणजे विचार केला आणि खरं झालं. ह्या लेवलपर्यंत आता माझं मॅनिफेस्टेशन आहे. विचार करते, लगेच क्विकली त्या गोष्टी वर्कआउट होतात. मग त्याच्यामुळे मी म्हणते की मॅनिफेस्टेशन जर वर्क करावं वाटत असेल तर त्याच्यामध्ये आधी तर तुम्ही ट्रस्ट ठेवायला स्वतःवर शिका की जे हवंय ते मिळणार आहे. युनिव्हर्सवर पण ट्रस्ट ठेवा की ते योग्य वेळी योग्य त्या मार्गाने मिळणारच आहे आणि त्या प्रकारे ते वर्क करते. डेली रुटीनमध्ये मॅनिफेस्टेशन किंवा कुठल्या अशा सवयी आहेत त्या आपण इग्नोर करायला पाहिजे किंवा कुठल्या सवयी आहेत त्या बदलायला पाहिजेत? ओके, ज्या इग्नोर करायच्या त्या आधी डिस्कस करूया. निगेटिव्ह टॉक्स स्वतःचेच. जसं 6,000 ते 70,000 प्रत्येक व्यक्ती विचार करत असतो. तर त्याच्यामध्ये ओव्हर थिंकिंग असतं. विचार म्हणजे काय, तर हे नाही होऊ शकत, मी हे नाही करू शकत, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेच, हेच सगळ्यांचे विचार चालू असतात. तर ते कंट्रोल करायचे आहेत आणि स्वतःचे सेल्फ टॉक चेक करायचे आहेत
की काय बोलतेय मी स्वतःशी, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, हा विचार करायचा आहे. जे काही निगेटिव्ह असेल, जेव्हा निगेटिव्ह थॉट्स लगेच येणारच नाहीत असं नाहीये, ते येतच राहतील. तर ते येत आहेत तेव्हा 3 वेळा कॅन्सल 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 बोलून ते निगेटिव्ह जे स्टेटमेंट तुमच्या मनामध्ये सारखं येतंय तर तेच पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे ते एक तुम्हाला करेक्ट करता येते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कसं कॅन्सल बोलून डायरेक्टली पॉझिटिव्ह स्टेटमेंट हे करायचं आहे आणि तेच सारखं मनामध्ये बोलायचं. आणि आणखीन जर तसंही तुम्हाला वर्क नाही करत आहे तर त्यावेळी काय करायचं आहे, 5 डीप ब्रिदिंग करायच्यात. म्हणजे 5 वेळा दीर्घ खोलवर श्वास घ्यायचे, सोडून द्यायच्यात आणि त्याच्यानेच माइंडमध्ये एक रिलॅक्सेशन येतं, मन लगेच शांत होऊन जातं. आणि एकदाच स्वतःच्या मनाशी बोलायचं आहे, म्हणजे श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर 5 वेळा, की माझं माइंड किंवा माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये आहे. ओके. म्हणजे स्वतःच्या मनाला ती कमांड करायची आहे की माझं माइंड माझ्या कंट्रोलमध्ये आहे. एवढं जरी तुम्ही बोललात, माइंडमध्ये रिलॅक्सेशन येतं. म्हणजे हे कसं निगेटिव्ह हे कसं अवॉइड करायचं तर ते असं. आणि आता पॉझिटिव्ह कुठल्या सवयी असल्या पाहिजेत, तर सकाळी उठल्यापासून आधी तर 10 गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही उठता सकाळी तर सपोज मग आता लोकांच्या मनात प्रश्न येतो की कृतज्ञता कशासाठी व्यक्त करायची, आमच्या तर आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत, असंही काही असतात ओपिनियन्स. तर त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. मे बी त्यांना आतापर्यंत युनिव्हर्सचे जे टेक्निक्स आहेत ते माहिती नसतील किंवा जर ते वापरले असतील तर रिझल्टही नसतील आले त्यांना. म्हणजे मला नाही माहिती की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय चाललंय. तर त्याच्यामुळे आत्तापासून एक सुरुवात करायची आहे. रिझल्ट येऊ देत किंवा नको येऊ देत असं माइंडसेट ठेवा, तेव्हा रिझल्ट येतील. आणि मग सकाळी उठल्यानंतर 10 पहिले ग्रॅटिट्यूड हे करायचं आहे की आजचा दिवस मला दिसण्यासाठी थँक्यू, किंवा आज मी सूर्याची किरणं पाहते म्हणून थँक्यू. त्याच्यानंतर जे तुमचं आत्ता कुठल्याही प्रकारचं घर असेल, म्हणजे ज्या घरात तुम्ही राहताय, असं नाही मी म्हणत आहे की घर खूप मोठंच असावं, छोटं असेल तरी ते आहे ना, त्यासाठी थँक्यू. सकाळचा चहा घेताय त्याच्यासाठी थँक्यू, सकाळी पाणी प्यायला मिळते त्याच्यासाठी थँक्यू. तुमच्या फॅमिलीसाठी थँक्यू बोला, तुमच्या पार्टनरसाठी थँक्यू बोला, तुमच्या आईवडिलांनी जे काही तुमच्यासाठी आजपर्यंत केलंय त्याच्यासाठी थँक्यू बोला. तुमचे जर म्हणजे मुलं असतील तर किड्ससाठी तुम्ही थँक्यू बोला की ते आहेत म्हणून माझी लाईफ खूप खुश आहे. अशा प्रकारचे 10 सेंटेन्स तुम्ही थँक्यूचे बोलायचे आहेत. त्याच्यानंतर स्वतःला आरशामध्ये बघायचं आहे, मिरर टॉक्स करायचे आहेत. म्हणजे मिरर टॉक्स म्हणजे काय, ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात ना लाईफमध्ये त्या आधीच झाल्यात अशा प्रकारे फील करा आणि आरशामध्ये उभं राहून तसं स्वतःला ती स्वतःची इमेज बघा की तशा प्रकारचे झाले. आता सपोज की मला अवॉर्ड्स खूप मिळाले पाहिजेत असं माझं जर मॅनिफेस्टेशन आहे, तर मग मी आरशामध्ये उभं राहून असं स्वतःला इमॅजिन करणार की ते मला मिळत आहेत, मला मिळालेत. अशा प्रकारे एक एक्झाम्पल, म्हणजे जेणेकरून ऑडियन्सला आपल्या क्लॅरिफिकेशन होतं आहे की मिरर टॉक्स नक्की काय करायचं आहे. तर जसं जसं तुमचं असेल, पैशांचं असेल, हेल्थ वाईज असेल तर कितीही आता जरी सध्या हेल्थचे इश्यू असतील तर ते कुठेतरी आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये पण मिरर टॉक्स की मी खूप हेल्दी आहे, मी खूप हॅप्पी आहे, असं सगळं जेव्हा बोलायला सुरुवात कराल तेव्हा मिरर टेक्निक काम करते. हे आहे म्हणजे स्वतःला ॲक्सेप्ट करायचं आणि स्वतःबद्दल पॉझिटिव्ह टॉक्स वाढवायचे. म्हणजे आधी तर ग्रॅटिट्यूड द्यायचा, मिरर टॉक्स करायचे आणि जे जे तुम्हाला हवंय ते अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायला सुरुवात करा. म्हणजे ते मिळालंय असं करून, जी तुमची इच्छा असेल. मग हेल्थमध्ये असेल की हेल्थ चांगली व्हावी तर असं लिहा की हेल्थ खूप छान झाली आहे. पैशांविषयी असं असेल की पैसे मिळत नाहीत तर आता लिहा की पैसे रोज सहजपणे मिळतात. जॉब नाहीये तर जॉब मिळाला आहे असं अफर्मेशन लिहायचंय. बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे तर बिझनेसमध्ये लॉस झाला असं म्हणण्यापेक्षा आता लिहायला सुरुवात करा की बिझनेसमधून खूप चांगलं आउटपुट येत आहे. म्हणजे हे झाले पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहायचे. त्याच्यानंतर मग काय करायचं, दिवसभर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यूचं चॅन्टिंग. म्हणजे जरी काहींचं कसं होतं, सकाळी लिहितात, फुल एनर्जेटिक असतात आणि मग दिवसभरात काहीतरी एक इन्सिडेंट होतो आणि त्या इन्सिडेंटने त्यांना वाटतं की आता नाही होऊ शकत. मग जे सकाळपासून जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, ती दुपारी काहीतरी निगेटिव्ह जरा थॉट आला ना तर ते सगळं झिरो होऊन जातं. मग ते झिरो व्हायला नको, सकाळचीच हाय एनर्जी मेंटेन राहावी म्हणून दिवसभर फक्त आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे एवढंच बोललात. रात्री परत ते अफर्मेशन एकतर लिहा, वेळ असेल तर, नसेल तर फक्त वाचा आणि परत रात्री 108 वेळा हो पोनो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू एवढंच जरी तुम्ही रुटीन फॉलो केलं तर निगेटिव्हिटी सगळी निघून जाते आणि आपोआप निगेटिव्हिटी एकदा गेली म्हणजे काय तर पॉझिटिव्हिटी आली. पॉझिटिव्हिटी आली की काय होतं, प्रोक्रास्टिनेशन जातं, म्हणजे आपल्यात आळशीपणा निघून जातो. समोरून ऑप्शन्स येतात, आपण स्वतःहून ते फक्त रिकॉग्नाइज करा, ओळखा, ॲक्शन घ्यायला सुरुवात करा, आपोआप मॅनिफेस्टेशन 100% वर्क होणारच आहे. खूप सिम्पल आहे. लोक खूप लॉजिकली विचार करतात म्हणून रिझल्ट येत नाही. जेव्हा तुम्ही लॉजिकली विचार करायचा सोडून द्याल आणि तेव्हा मॅजिकवर बिलीव्ह ठेवाल आणि युनिव्हर्सवर बिलीव्ह ठेवाल, युनिव्हर्स आपोआप तुमच्यासाठी मॅजिक घडवून आणणार आहे. हे 100% खरं आहे. आणि ते कसं होईल, काय होईल हा विचारात तुम्ही जायचंच नाहीये. त्या सगळ्या गोष्टीसाठी युनिव्हर्स आहे. आपल्यापेक्षा काहीतरी हायर पॉवर आहे ना, हे सगळ्यांनाच माहिती आहे की काहीतरी हायर पॉवर आहे. आपण हायर नाही आहोत.
प्रत्येकातला जो इगो आहे ना तो गेला पाहिजे, की माझ्यापेक्षा काहीतरी हायर पॉवर आहे जी मला हँडल करते किंवा जी माझं चांगलं वाईट बघते. तेवढं फक्त तुम्ही केलं तरी आपोआप मॅनिफेस्टेशन सुलभपणे होणार आहे. येस नक्कीच. मॅडम या सगळ्यांमध्ये ना लेटिंग गो हा शब्द खूप येतो. हो. तर लेटिंग गो म्हणजे नक्की काय आणि तो मॅनिफेस्टेशन म्हणजे कशा प्रकारे मदत करतो? लेटिंग गो म्हणजे सिंपल काय, तर सोडून देणे. सोडून देणं म्हणजे काय, सरेंडर कर. आता सपोज ॲफर्मेशन लिहिताय, मागे नाही लागायचंय. आज लिहिलंय, कधी होईल, 21 दिवसात होईल का, मग 1 महिन्यात तरी होईल का, मग नाही झालं तर काय करू, असं नाही. लेटिंग गो म्हणजे झालं तरी ओके, नाही झालं तरी ओके, अशी जेव्हा फिलिंग असते तेव्हा ते खरंच वर्क करतं. आता काहींचं लगेच असं येईल, आधीच म्हणतात झालं तरी ओके, नाही झालं तरी ओके म्हणजे हे होणारच नाही. असे निगेटिव्ह माइंडसेट असलेली ही लोक काही लोक आहेत. तर त्याच्यासाठी तसं मला नाही म्हणायचंय की झालं तरी ओके, नाही झालं तरी ओके. ही फक्त फिलिंग ठेवा. ती फिलिंग कशासाठी ठेवा, तुम्हालाच रिझल्ट्स यावेत म्हणून ठेवा. जेव्हा तुम्ही ह्या फिलिंग मध्ये असता, लेटिंग गो सोडून देताना, तेव्हा ती गोष्ट आपोआप तुमच्याकडे येते. आणि जेव्हा तुम्ही मागे लागता तेव्हा ती गोष्ट तुमच्यापासून लांब लांब रिझल्ट डिले होतात. आणि जर क्विक रिझल्ट हव्यात तर लेटिंग गो करायला शिका, सोडून द्या, आपोआप ती गोष्ट परफेक्ट टायमिंगला तुमच्या वेळी योग्य प्रकारे येणारच आहे. ओके. जर एखाद्या माणसाने समजा आपले पैसे उसने घेतले असतील तर मग त्याला मागायचीच नाही का? नाही, मागायचे ना, असं मी म्हणतच नाही. पहिली गोष्ट तर मी सांगते की आता एखाद्या जर पर्सनने आपल्याकडून पैसे घेतलेले आहेत तर तो आपल्याला रिटर्न देत नाही असं तुम्हाला म्हणायचं. तर त्याच्यामागे 3-4 कारणं असतात. ती काय असतात की एकतर त्या माणसाकडे पैसे अवेलेबल असतात पण त्याला आपल्याला रिटर्न करायची इच्छा नसते. त्याचा माइंडसेट काय असतो, आता मला नाही द्यायचेत करून असं. कारण कोणाचा माइंडसेट आपण इझिली नाही चेंज करू शकत अंटिल अँड अनलेस तो पर्सन स्वतः ठरवत नाहीये की मला चेंज व्हायचंय करून. तर एकतर की त्याच्याकडे पैसे असतात, त्याला आपल्याला द्यायचे नसतात. दुसरा माइंडसेट असाही असतो की आपली मनी एनर्जी ब्लॉक झालेली असते. म्हणजे काय, मनी एनर्जी ब्लॉक कशी होते की आपणच स्वतः बोलतोय माझ्याकडे पैसेच नाहीयेत, पैसे येणारच नाहीयेत, सारखं बोलताय, मग ते पैसे कुठून येणार आहे. म्हणजे स्वतःला निगेटिव्ह स्टॉक करताय ना पैशां रिलेटेड. मग त्याच्यामुळे फक्त ते अवॉइड करायचंय. तिसरी गोष्ट काय असते की आपण त्या पर्सन बद्दल एवढं वाईट बोललेलं असतो आणि आपण जे बोलतोय म्हणजे जे लोक बोलतात ते का बोलतात की त्यांनी त्या पर्सनने पैसे रिटर्न केले नसतात, ते रागामध्ये बोलत असतात की हा माणूस खूप वाईट आहे वगैरे. त्याच्याने त्याचं कार्मिक सायकल एवढं बिघडून जातं की त्याला देव कुठल्याही प्रकारे पैसे देतच नाही, हेही होत आहे. मग त्याच्याचकडे जर पैसे नाहीये तर तो तुम्हाला कुठून रिटर्न देणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय करा, फक्त की त्या पर्सनला तुम्ही रिमाइंडर देत राहा पण त्याच्याबद्दल तेवढं वाईटही बोलू नका जर तुम्हाला पैसे रिकव्हर करायचे आहेत तर. आणि त्याच्यासाठी होपोनोपोनोचा यूज करा की तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळालेत असं करून, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं जेव्हा कराल आपोआप तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळणारच आहेत. फक्त जे आता मी 3 पॉईंट्स आधी क्लिअर केले की त्याच्याकडेही पैसे असले पाहिजे, तुमची मनी एनर्जी ओपन झालेली पाहिजे, ह्या गोष्टींवरही तुम्ही फोकस करा. नाही तर काही जण फक्त की चला आजपासून त्याला वाईट बोलायचं नाही आणि होपोनोपोनो करतील, पण परत जर तुम्ही मध्ये मध्ये त्याला वाईटच बोलत आहात तर तिथेही नाही पैसे येऊ शकत. हे मेन आहे. म्हणजे 3-4 पॉईंट्सवर जर फोकस केला आणि होपोनोपोनो केलं तरीही मनी रिकव्हरी चांगल्या प्रकारे होऊ शकते. असं आहे. मॅनिफेस्टेशन करत असताना काही लोकांना लगेच रिझल्ट येतो, येस, पण काही लोकांना खूप उशीर लागतो, तर काही लोकांना येतही नाही. हो. तर यामागे काय सत्यता आहे? सपोज आता हे माझंच एक्झाम्पल आहे की मला लगेच रिझल्ट येतो. आता काही जण म्हणतात की मॅडम तुम्हीच ह्या फील्डमध्ये आहात म्हणून, पण ऍक्च्युली मी ह्यावर बिलीव्ह करते की मी जर ह्या फील्डमध्ये आहे तर माझे स्वतःचे इथे रिझल्ट मला डे टू डे लाईफमध्ये ज्या माझ्या इच्छा असतील तर त्याच्याबद्दल दिसले पाहिजेत. तर मी पॉझिटिव्ह विचार करते. आता माझा माइंडसेट असा आहे की मला लगेच मिळतंय, माझी इच्छा लगेच पूर्ण होते म्हणून ती लगेच होतीये. कारण माझे पॉझिटिव्ह टॉक्स तसे आहेत ना स्वतःबद्दल की युनिव्हर्स मला लगेच देते. मी नेहमी म्हणत असते आय एम अबंडंट चाइल्ड ऑफ अबंडंट युनिव्हर्स. म्हणजे मी युनिव्हर्सची मुलगी आहे आणि मला हवं ते लगेच मिळतंच. त्या प्रकारे ते वर्क होतंय. म्हणून मी म्हणतेय की पॉझिटिव्ह टॉक्स वाढवा आणि एकदा तुम्ही पॉझिटिव्ह टॉक्स वाढवलेत की आपोआप सगळं काही सुलभ आणि इझीच होणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह टॉक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे हे मी सांगेन. आता काहींना रिझल्ट येत नाही, तर आता आपण मगाशी डिस्कस केलं की रिझल्ट का येत नाही. लिहितायत खरं पण फिलिंग नाही येत की होईल की नाही, होईलच अशा फ्रिक्वेन्सीमध्ये ते नाही आहेत. फक्त एक बघायचंय काय मॅजिक होते असं ट्राय करायचं म्हणून ते करतात. तर ते कशा प्रकारे वर्क करणार आहे, ते नाहीच होऊ शकत. म्हणून मग मी म्हणते की ते बिलीफने लिहा, पण त्याच्यामुळे ते आपोआप वर्क होणारच आहे. असं जर तुम्ही लिहिताय आणि मनामध्ये अरे बघूयात होतंय का, मॅडमने तर सांगितलंय किंवा माझा पॉडकास्ट बघितलाय किंवा आणखी जे कोणी मेंटर असेल त्यांचा बघू द्या, त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं किंवा त्या रीलमध्ये सांगितलं, करून
ट्राय करून बघतो. ट्राय करून असं नाही होत. जर फिलिंगने केलं ना तर 100% होतं. कारण सगळं जे आत्ता आपलं जे लाईफ आहे, तुमचं किंवा माझं किंवा आणखी कोणाचं, ते सगळ्या आपल्या विचारांचाच प्रभाव आहे, हे मी मानते. जसं जर तुम्ही विचार केलात मी सुखी आहे तर मी सुखीच आहे, आणि जर तुम्ही विचार केला की मी दुःखी आहे ना तर दुःखीच राहते, म्हणजे तशीच सिच्युएशन राहते. मग त्याच्यामुळे आजपर्यंत जर सपोज निगेटिव्ह टॉक्स केले, पॉझिटिव्ह करा. आतापर्यंत इव्हन तुम्ही दुःखी असालही, म्हणजे कोणाची काय सिच्युएशन असेल आपल्याला माहिती नाही, पण ती कधी ना कधी कुठेतरी चेंज करावीच लागते. तर त्याच्यासाठी ह्या ज्या टेक्निक्स सांगितल्या त्या म्हणजे तुमच्या पास्टमध्ये वगैरे अडकून न राहता प्रेझेंटचा, फ्युचरचा विचार करा आणि त्या प्रकारे मॅनिफेस्टेशन टूल्सचा यूज करा. मॅनिफेस्टेशन म्हणजे जे बिगिनर आहेत, जे नवीन आहेत, त्यांनी सुरुवात कशा पद्धतीने करायला पाहिजे? एक तुम्ही कोच म्हणून काय ॲडवाइस द्याल याच्यावरती? सुरुवात तर अफर्मेशन पासून मी सांगेन. लिहून काढायला सुरुवात करा. एक अफर्मेशन सेपरेट बुक करा आणि मग जे बिगिनर्स आहेत त्यांची कुठली विषय आहे, हेल्थबद्दल आहे, जॉबसाठी आहे किंवा बिझनेस ग्रोथसाठी आहे किंवा रिलेशनशिप विषय आहे किंवा पैशांविषयी, ते जे हवं आहे ते ऑलरेडी मिळालं आहे, म्हणजे आधीच मिळालं आहे, असं तुम्ही 21 वेळा लिहायला सुरुवात करा. आणि नंतर रोज सकाळी 108 वेळा होओपोनोपोनो, म्हणजे काय, जपमाळ घ्यायची, शांत ठिकाणी बसायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं बोलायचं आहे. आणि दिवसभर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. रात्री झोपताना वेळ असेल तर अफर्मेशन लिहून काढा परत तेच, नसेल तर फक्त वाचा आणि वाचल्यानंतर परत होओपोनोपोनो 108 वेळा करायचं आहे. एवढंच जरी बिगिनर्सनी केलं तरी रिझल्ट दिसायला लागतात. आणि एकदा रिझल्ट दिसायला लागले ना की आपोआप ॲक्शन मेकिंग ही वाढते. म्हणजे मग त्यावरचा बिलीव क्रिएट होतो की हे माझ्यासाठी वर्क होतंय करून. मग त्याच्यामुळे मी आधी तर हे सजेस्ट करेन की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून, विश्वास एकदा ठेवलात की ते होतंय, कारण फिलिंगचा शेवटी खेळ आहे. तर एकदा विश्वास ठेवून बघा, ते करायला सुरुवात करा, त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स येतील आणि मग तुमची आणखी ॲक्शन्स वाढेल की आता मला हेही अफर्मेशनने मिळू शकतो, असा एक तुमचा स्वतःवरचा एक कॉन्फिडन्स आणि बिलीव क्रिएट होईल. त्याच्यामुळे फक्त सांगते की अफर्मेशन लिहा आणि होओपोनोपोनो करा. एवढंच. थँक्यू मॅडम, तुम्ही या ठिकाणी थँक्यू आलात सो मच. आणि खूप छान आपला पॉडकास्ट झाला Thank you so आणि much. खूप छान तुम्ही इन्फॉर्मेशन आमच्या ऑडियन्सला दिली. परत येत राहा हो, नक्कीच. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पॉडकास्टबद्दल आम्हाला काही आणखी विचारायचं असेल किंवा मॅडमला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.